नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास व राज्यशास्त्र यामध्ये सध्या आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करतोय आणि मागील तासाला राज्यशास्त्रातील आपण तिसरं प्रकरण राजकीय पक्ष याचा अभ्यास करत होतो। त्याच्यामध्ये आपण राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पाहिलेली होती। सर्वप्रथम आपण हे पाहिलं होतं की पक्ष निर्माण कसे होतात, छोट्या छोट्या संघटना ज्या असतात त्याचं रूपांतर पक्षात कसं होतं आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी मग राजकीय पक्ष कसे बनतात। तर या राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहिलेली होती। त्यानंतर आपण पाहिलं होतं भारतातील पक्ष पद्धती आणि त्याच्यामध्ये आपण ह्याचा अभ्यास केला होता की भारतातील पक्ष पद्धतीचं बदलतं स्वरूप। त्यानंतर आपण हेही पाहिलेलं होतं की एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष आणि एखाद्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करून घ्यायची असेल, मिळवायची असेल तर त्यासाठी कुठले निकष आहेत। अर्थात हे सर्व इलेक्शन कमिशन ठरवतं। आपण मागच्या प्रकरणामध्ये निवडणूक आयोगाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे। आज आपण आपल्या या पाठामध्ये भारतामध्ये असणाऱ्या राष्ट्रीय पक्षांचा अभ्यास करणार आहोत। यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या ज्या काही अटी आहेत त्या अटींची त्यांनी पूर्तता केलेली आहे आणि त्या पूर्ततेच्या आधारे त्यांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेली आहे। आणि म्हणून इथे सुरुवातीलाच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांच्या रेकॉर्डमधून हे घेतलं आहे असं नमूद केलेलं आहे। तर वळूयात आपण राष्ट्रीय पक्षांकडे। या राष्ट्रीय पक्षांमध्ये आपण सगळ्यात प्रथम पहिला पक्ष पाहणार आहोत, सर्वात जुना असलेला तो म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ज्याला आपण शॉर्ट मध्ये काँग्रेस पक्ष या नावाने काय करत असतो, ओळखत असतो। आता तुम्हाला सर्वांना काँग्रेस पक्षाचं चिन्ह देखील माहिती आहे। तुम्ही सर्वांनी ते अनेक वेळा इलेक्शनच्या काळात असेल किंवा ह्याच्यात असेल त्याचं पाहिलेलं आहे। ते म्हणजे त्याचं चिन्ह आहे हाताचा पंजा। या ठिकाणी मी हाताचा पंजा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, अगदी हुबेहूब काही नाहीये, पण तुमच्या लक्षात राहावं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं चिन्ह काय आहे तर हाताचा पंजा। आपण हेही पाहिलं होतं मागच्या तासाला की प्रत्येक पक्षाला निवडणूक आयोगाकडून काय होत असतं, चिन्ह मिळत असतं। मग जर पक्षाचा कुठलाही उमेदवार असेल तर त्याचं तेच चिन्ह असतं आणि अपक्ष असेल तर मग मात्र वेगळं चिन्ह असतं। जर कोणी कुठल्या पक्षामार्फतच स्वतंत्र उभं राहत असेल तर। आता इथे आपण पाहत आहोत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष। आता याचा जर इतिहास पाहायचा झाला तर ज्या वेळेला ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं, ब्रिटिशांचं राज्य असताना ब्रिटिशांशी लढा देण्यासाठी भारतामध्ये ज्या विविध संघटना स्थापन झाल्या त्याच्यामधली ही भारतातल्या विविध विचारसरणी असणाऱ्या लोकांना एकत्र आणणारी संघटना होती, ती म्हणजे काँग्रेस। 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली असं त्यामुळे म्हणलं जातं, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये। आता पहा, स्वातंत्र्य चळवळीसाठी ब्रिटिशांविरुद्ध लढत असताना याच्यामध्ये सुरुवातीच्या काळाला अगदी नेताजी सुभाषचंद्र बोस सुद्धा होते, लोकमान्य टिळक होते, महात्मा गांधी होते। म्हणजे काहींचे विचार थोडे वेगळे जरी असले स्वातंत्र्य मिळवण्याचे तरी देखील एक विचार हा होता की भारताला स्वातंत्र्य मिळवायचे। आणि म्हणून विविध विचारसरणीचे हे गट स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात एकत्र आले आणि त्यांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा दिला। आणि म्हणून स्वातंत्र्य प्राप्त होण्या अगोदरची सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेस पक्षाकडे पाहिलं जातं। त्याचं चिन्ह आहे हाताचा पंजा। आता मी असा काढल्यामुळे तो असा आलेला आहे, ऍक्च्युली तुम्हाला तो असा काढून दाखवायला हवा होता।
दुसरी गोष्ट म्हणजे पहा, स्वातंत्र्योत्तर काळात, स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात काँग्रेस हा सर्वात प्रभावी पक्ष म्हणून अनेक वर्ष भारताच्या सत्तास्थानी राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण मला वाटतं मागच्याच तासाला पाहिलेलं आहे की अनेक वर्ष भारतामध्ये काँग्रेसचीच सत्ता होती आणि 1977 साली आपण पाहिलेलं आहे की एक प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान दिलं गेलं इतर सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन. म्हणजे 47च्या स्वातंत्र्यानंतर 77 पर्यंत काँग्रेसचंच स्थान फक्त भारताच्या सत्तास्थानी होतं हे आपल्याला पाहायला मिळतं. आता पहा, आपण पाहिलं की कुठलाही पक्ष म्हणलं की त्याचा पक्षाचा एक विचारसरणी आहे आणि त्यांची काय आहे, एक कामाची पद्धत आहे. तर त्या गटामध्ये जर आपण पाहिलं तर पहा, सर्वात प्रथम याची थोडी माहिती लिहून घेऊया आपण. सर्वसमावेशक असा हा गट स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये होता. त्यानंतर आपण पाहिलेला आहे स्वातंत्र्योत्तर काळातला काळातील प्रभावी पक्ष. कुठल्या अर्थाने म्हणलेलं आहे की जवळजवळ 77 पर्यंत याच पक्षाची सत्ता भारताच्या सत्तास्थानी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्यानंतर आपण पाहत होतो की या सर्व कालखंडामध्ये त्यांची विचारसरणी, त्यांचा पक्ष कार्यक्रम काय होता, त्यांची ध्येय धोरण काय होती, उद्दिष्ट काय होते. तर पहा, धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास. त्याचबरोबर आपण पाहिलं होतं की काही गट, काही समूह देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विकासापासून दूर होते आणि म्हणून अशा दुर्बल घटकांसाठी आणि अल्पसंख्याक वर्गासाठी, दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक, दुर्बल घटक आणि अल्पसंख्याक यांच्यासाठी या पक्षाने समान हक्क, व्यापक समाज कल्याण, समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण, म्हणजेच जो समाजाचा घटक या ठिकाणी विकासापासून दूर राहिलेला आहे, या पक्षाचं सुरुवातीपासूनच्या काळात हे धोरण होतं की या पक्षाने अनेक कार्यक्रम राबवून या लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समता या गोष्टींवरती या पक्षाचा विश्वास होता आणि म्हणून जे विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेले आहेत त्या दुर्बल घटक आणि अल्पसंख्याकांसाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण हे धोरण घेऊन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने इतके वर्ष सत्तेवरती राहून काय केलेलं होतं, काम केलं होतं. पहा, इथे विविध पक्षांचा आपण अभ्यास करणार आहोत. मी शिकणार आहे, तुम्ही शिकणार आहात. मात्र या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची की कुठेही आपलं वैयक्तिक मत ना मी मांडणार आहे ना तुम्हीही परीक्षेमध्ये मांडायचं आहे. अगदी तटस्थपणे आपण कुठल्याही पक्षाचा असलो तरी आपल्याला सर्व पक्षांचा इथे व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी आपण पहिला पक्ष पाहिला होता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तुम्ही फार थोडेसे मुद्दे लिहून घेत असाल तर लिहून घ्या, कारण याच्या नोट्स काढा असं मी तुम्हाला मागेही सांगितलेलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही हे लिहून घेऊ शकता की 1885 साली याची स्थापना झालेली आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. त्यावेळेला विविध विचारसरणीचे अनेक गट एकत्र येऊन सर्वसमावेशक असा ही चळवळ उभी राहिलेली होती. अनेक वर्ष तिने ब्रिटिशांशी लढा दिला, देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र स्वातंत्र्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळातला हा प्रभावी पक्ष होता. कारण का तर 77 पर्यंत त्यांनी सत्तास्थान प्राप्त केलेलं होतं.
आणि ज्या ध्येय धोरणावरती पक्षाची स्थापना होती ते कुठलं आहे? तर धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटक आणि अल्पसंख्याकांचे प्रश्न सोडवणे, त्यासाठी समान हक्क आणि व्यापक समाज कल्याण, हे या पक्षाचं धोरण आहे. प्रत्येक पक्षाचं धोरण आपण पाहणार आहोत. ते महत्वाचं आहे. त्या धोरणावरच तो पक्ष काय आहे, कार्यरत आहे. तर अशा प्रकारे आपण हा पहिला पक्ष पाहिलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. मी मगाशी तुम्हाला म्हटलं आपण तटस्थपणे याचा अभ्यास करणार आहोत. तुमच्या लक्षात राहावं म्हणून मी सांगणार आहे, गांधी कुटुंबियाचं, पंडित नेहरू असतील, त्यानंतर इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, त्यानंतर आता सोनिया गांधी, राहुल गांधी, या गांधी कुटुंबियांचं या पक्षाशी त्या पक्षाच्या माध्यमातून कार्य समाजापुढे ते काय आलेले आहेत, मांडत आलेले आहेत किंवा त्यांचं त्या पक्षाशी घनिष्ठ नातं आहे. आता आपण राष्ट्रीय पक्ष दुसरा पाहणार आहोत. हा होता पहिला. ही माहिती फक्त तुम्हाला एक लक्षात राहावं की आपण काँग्रेस पक्ष म्हणजे कुठला, पटकन तुमच्या डोळ्यासमोर त्याची ध्येय धोरणं यावी म्हणून फक्त एक आपण जशी ट्रिक वगैरे वापरतो त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. दुसरा राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. शक्यतो मी प्रत्येक पक्षाचं चिन्ह काढायचा प्रयत्न करते, म्हणजे तुमच्याही ते चांगल्या प्रकारे काय होईल, लक्षात राहील. तुम्हाला सर्वांना माहितीये, सर्वांनी विळा पाहिलेला आहे. त्या पद्धतीने आता साधारण विळा हे साधारणपणे प्रतीक कशाचं आहे, तर आपण पाहतो की शेतकरी, कामकरी जे लोक असतात, त्या शेतकरी कामकरी लोकांचं हे काय आहे, हत्यार आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक काय दाखवलेलं आहे, कणीस दाखवलेला आहे. तर या प्रकारे हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. आता पहा, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उल्लेख करताना मी मगाशी म्हणलं मजूर, कष्टकरी, कामगार यांच्या हितासाठी हा पक्ष स्थापन झालेला आहे. मात्र आपल्याला याला मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष आहे. सर्वात महत्वाची गोष्ट, कार्ल मार्क्स तुम्ही इतिहासात अभ्यासलेला आहे. कार्ल मार्क्स यांनी विचार मांडलेला होता की समाजामध्ये काही श्रीमंत मुठभर लोकांकडे उत्पादनाच्या साधनं असतात, त्याचा हक्क असतो आणि त्याच्या जोरावरती ते काय करतात, उर्वरित समाजाचं शोषण करतात. आणि म्हणून कामगार, मजूर यांना सतत हलाखीत जीवन जगावं लागतं. हाच कार्ल मार्क्सचा विचार नंतर जगभर पसरला आणि जगभरात कम्युनिस्ट पक्ष निर्माण होऊ लागले. त्यात आपल्या भारतात निर्माण झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष. विचारसरणी कुठली, कार्ल मार्क्सची, त्याला मार्क्सवादी विचार असंच डायरेक्ट म्हणलं जातं. आता पहा, या पक्षाची स्थापना आपल्याकडे 1925 1925 ला आपल्या देशामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. हाही काँग्रेस प्रमाणे जुना आहे. यामध्ये मजूर, कष्टकरी वर्ग, कामगार, कष्टकरी वर्ग, कामगार या सर्व वर्गांविषयी तळमळ असणारा, या सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी, थोडक्यात या सर्वांच्या हितासाठी कार्य करणारा हा पक्ष आहे. आणि या पक्षाचा नक्कीच विरोध कुणाला आहे, तर भांडवलशाहीला. मी मगाशी कार्ल मार्क्सचा विचार सांगितला तुम्हाला की भांडवलाची मालकी, उत्पादनाच्या साधनांची मालकी श्रीमंताकडे आहे मुठभर, त्याला भांडवलशाही असं म्हणतात. आणि त्याच्या जोरावरती ते हे मजूर, कष्टकरी, कामगार वर्गांचं शोषण करतात. आपण पाहिलं की श्रीमंत कारखानदार, उद्योगपती पाहतो
विमानाने फिरतात, सूटबूट टाय घालतात, पण त्यांच्या कारखान्यांमध्ये काम करणारे मजूर मात्र अर्धपोटी असतात. ते कधीही कारखान्यात घाम गाळायला जात नाही, तरीही ते खूप श्रीमंत आहेत. का? तर ती भांडवलशाही आहे. आणि मजूर कामगार कष्टकऱ्यांना मात्र त्यांच्या 12-12 तास 18-18 तास कामाचा मोबदला इतका मिळतो की त्याच्यात त्यांचं पोट देखील भरू शकत नाही. आणि म्हणून या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. आपल्याला पुढे पाहायचंय की ह्या भारतीय कम्युनिस्ट पक्षातून फुटून एक नवीन पक्ष नंतर भारतात तयार झाला. जसा मगाचाच देखील आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाहिला, त्याच्यातून फुटून देखील एक पक्ष तयार झालेला आहे. तर इथे जरा थोडासा आपण 1962चा इतिहास पाहूया. 1962 साली चीन आणि रशिया याच विचारसरणीत पुन्हा फूट आहे. चीन आणि सोव्हिएत युनियन म्हणूयात, रशिया नको, चीन आणि सोव्हिएत युनियन या दोन्ही साम्यवादी देशांमध्ये, साम्यवादच होता त्यांच्याकडे, मात्र या दोन्ही साम्यवादी देशांमध्ये कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून या पक्षातील नेत्यांमध्ये वैचारिक मतभिन्नता झाली. म्हणजे चीनमध्येही साम्यवाद आहे, सोव्हिएत युनियनमध्ये पण आहे. जरी सारखा असला तरी पुन्हा तिथे थोडा तरी विचारांमध्ये फरक आहे. मग याच्यावरून मतभिन्नता झाल्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट पडली आणि त्यातूनच पुढचा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तयार झालेला आहे. याला भारतीय कम्युनिस्ट पक्ष फक्त म्हणायचंय. आणि पुढे जो आपण अभ्यासणार आहोत तो आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. ठीक आहे. आता पहा, अशा प्रकारे हा राष्ट्रीय लेवलचा दुसरा भारतातला मोठा पक्ष. याचीही स्थापना स्वातंत्र्यापूर्वी झालेली आहे. फक्त मार्क्सवादाचा याच्यावरती प्रभाव आहे. 1925 ची स्थापना आहे. मजूर कष्टकरी कामगारांसाठीचा पक्ष आहे. या पक्षाचा भांडवलशाहीला विरोध आहे. आणि याच्यात फूट पडण्याचं कारण चीनचं नेतृत्व घ्यायचं की सोव्हिएत युनियनचं. आणि मग त्याच्यावरून दुसरा फुटून तयार झालेला पक्ष आहे तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. चिन्ह आहे या ठिकाणी आपण पाहिलं विळा आणि त्याच्यामध्ये असणारं धान्याचं कणीस. आता आपण पाहणार आहोत तिसरा पक्ष. आपण हे सगळे राष्ट्रीय लेवलचे पक्ष पाहतोय. या प्रकारे तुम्ही थोड्याफार नोट्स जर काढल्यात तर तुम्हाला ते समजायला जरा आणखी सोपं जाईल. भारतीय जनता पक्ष, आणि मला वाटतं आता या सध्या या पक्षाचा तुमचाही चांगल्या प्रकारे अभ्यास झालेला आहे. कारण आता हा पक्ष सध्या काय आहे, भारतामध्ये सत्तास्थानी आहे. आणि या पक्षाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करत आहेत. त्यामुळे या पक्षाचा तुमचा चांगला अभ्यास आहे. या पक्षाचं चिन्ह आहे ते म्हणजे कमळाचं फूल. एक फक्त तुम्हाला अभ्यास तुमचा व्हावा म्हणून या प्रकारे या ठिकाणी मी चिन्हही काढते की जे तुमच्या लक्षात राहील. भारतीय जनता पक्ष. आता या पक्षाचा इतिहास असा आहे का, हाही राष्ट्रीय लेवलचा पक्ष महत्वाचा आहे. सध्या तो तर भारताच्या सत्तास्थानी आहे. याची सुरुवात झाली भारतीय जनसंघापासून. भारतीय जनसंघ नावाचा पक्ष, या पक्षाची स्थापना झालेली होती ती म्हणजे 1951 मध्ये, म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर. त्यानंतर 1977 मध्ये स्थापन झालेला जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला. हा भारतीय जनसंघ कशात आला, भारतीय जनता पक्षात. जो इतिहास आपण पाहतोय ना की 77 पर्यंत
फक्त काँग्रेसची सत्ता होती, 77ला आव्हान दिलं गेलं वगैरे, तर त्या दरम्यान हे काय विलीनीकरण झालेलं आहे. तर भारतीय जनसंघ भारतीय जनता पक्षामध्ये काय झालेलं आहे, एकत्र झालेला आहे. परंतु या जनता पक्षाचं हे स्वरूप फार काळ टिकलं नाही. पुन्हा या पक्षात फूट पडली व त्यातील भारतीय जनसंघाने भारतीय जनता पक्ष या नावाने 1980 मध्ये नवीन पक्ष स्थापन केला. तो हा भारतीय जनता पक्ष. 1980 मध्ये. 1977 मध्ये त्यांचं विलीनीकरण झालेलं होतं. मात्र भारतीय जनता पक्षाची स्थापना 1980 मध्ये नवा पक्ष म्हणता येईल त्याला. इथं देखील भारतीय नाही म्हणता येणार, जनता पक्ष म्हणावं लागेल बरं का. भारतीय जनसंघात जनता पक्षात विलीन झाला. मात्र याच्यात त्यांचं ह्या दोन्हीचं न पटल्यामुळे त्यांच्यात पुन्हा फूट पडली. 1980 मध्ये जो निर्माण झाला तो भारतीय जनता पक्ष, जो आजचा आपण भारतीय जनता पक्ष म्हणतो. इथे चुकून भारतीय शब्द माझ्याकडून लिहिला गेलेला होता. तर पहा, 1951ला जनसंघाची स्थापना, 1977 मध्ये जनता पक्ष आणि जनसंघ एकत्र झाले. मात्र 1980ला त्याच्यातून पुन्हा जनता पक्ष फुटला आणि त्यांनी आपल्या पक्षाचं नाव केलं भारतीय जनता पक्ष. आता पहा, या प्राचीन आपली भारतीय संस्कृती परंपरा यांचं जतन केलं पाहिजे, ही सर्वात महत्वाची भूमिका आहे भारतीय जनता पक्षाची. आणि म्हणून आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा जास्त काय आहे, जोर आहे. दोन्ही गोष्टी, प्राचीन भारतीय संस्कृती आणि म्हणून पहा, या पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये हिंदुत्व वगैरे असे शब्द येत असतात. मी तुम्हाला सांगितलं, मी कुठल्याही एका पक्षाचा पुरस्कार करणार नाहीये, परंतु मला शिकवताना तुम्हाला ते समजावं म्हणून त्या गोष्टींचा इथे उल्लेख करावा लागणार आहे. तर म्हणून आपली प्राचीन भारतीय संस्कृती आणि त्याचबरोबर भारतीय संस्कृती बरोबर येणाऱ्या परंपरा यांचं काय झालं पाहिजे, जतन झालं पाहिजे. यासाठी हा पक्ष काय करत आहे, कार्यरत आहे. आणि त्यासाठी या पक्षाच्या ध्येय धोरणामध्ये त्यांनी आर्थिक सुधारणांवर भर दिलेला आहे. एकदा पूर्ण बोर्ड तुम्ही जरा डोळ्यात घालून घाला. आपण 3 पक्षांचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे. पहिला पक्ष आपण पाहिला होता भारतीय काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष दुसरा पाहिला होता. आणि तिसरा पक्ष आपण पाहिलेला आहे भारतीय जनता पक्ष. याचा जनसंघ जनता पक्ष एकत्र, त्यानंतर 1980ला स्वतंत्र भारतीय जनता पक्ष स्थापन. यांचं भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा जतन करणं हे उद्दिष्ट आहे आणि आर्थिक सुधारणा देशात व्हाव्या यासाठी ते त्यांची ध्येय धोरणं आखत आहे. यानंतरचा पुढचा चौथा जो पक्ष पाहणार आहोत तो आपण दुसरा जो राष्ट्रीय पक्ष पाहिलेला होता त्याच्यातूनच तयार झालेला आहे आणि तो म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी. भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. म्हणजे कुठलं, चीन का सोव्हिएत युनियन, कुणाची विचारसरणी स्वीकारायची याच्यातून फूट पडून तयार झालेला हा म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षातूनच फूट पडून तयार झालेला पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आता यांचं देखील जे चिन्ह आहे त्याच्यात फारसा फरक नाहीये, तेच ते मिळ्याचं चिन्ह आहे आणि त्याच्यामध्ये मात्र त्यांनी फक्त काय दाखवलेला आहे, हातोडा.
म्हणजे जे कामगारांचं जे चिन्ह हत्यार आहे तेच त्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, दाखवलेलं आहे. तर अशा प्रकारे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी याची आपण आता काय करतोय, माहिती पाहते. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या लोकशाहीचा पुरस्कार करणारा हा पक्षवाद आहे. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता. आणि आपण मार्क्सवादी विचारसरणीमध्ये हाच विचार पाहिलेला आहे की सर्व समाजाला समान वागणूक मिळावी, समान न्याय मिळावा. मग कामगार, मजूर, भांडवलशाहीला विरोध. तर त्याच प्रकारे समाजवाद, धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही, खऱ्या अर्थाने लोकशाही, याच्यावरती हा काय भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी काय आहे, आधारित आहे. त्याचा पुरस्कार करणारा हा पक्ष आहे. साम्राज्यवादाला याचा विरोध आहे. साम्राज्यवादाला या पक्षाचा काय आहे, विरोध आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हाही पक्ष कामगार, शेतकरी, शेतमजूर यांच्या हितासंबंधीच कार्यरत आहे. कामगार, शेतमजूर, कामगार, शेतमजूर, त्यानंतर शेतकरी विशेष करून यांच्यासाठी कार्यरत असणारा असा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आता पहा, तुम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पाहिला, त्याचाही बोलबाला महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आहे, त्यामुळे तुम्हाला तो लगेच ओळखता आला असेल. किंवा मी भारतीय जनता पक्षाचं उदाहरण दिलं, तेही तुमच्या लगेच लक्षात आलं असेल. भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांचा प्रभाव आपल्यापेक्षा इतर राज्यांमध्ये जास्त प्रकारे पाहायला मिळतो. तुम्ही जरा नेटवरून जास्त अभ्यास करा. आणि आता आपण पाहणार आहोत तो पाचवा पक्ष म्हणजे बहुजन समाज पक्ष. बहुजन समाज पक्ष. आता खरं तर त्याचं चिन्ह हत्ती आहे. एवढं काही चांगलं काढता येणार नाही, काढलं तरी त्याला खूप मला वेळ लागेल, म्हणून मी ते चित्र काही इथं काढत नाहीये. पण तुम्ही लक्षात ठेवा या ठिकाणी काय आहे, याचा बहुजन समाज पक्षाचा हत्तीचं चिन्ह आहे. पहा, बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे. नावातच आहे का त्यांच्या, समाजवादी विचारसरणी. बहुजन समाज पक्ष हा समाजवादी विचारसरणीचा पक्ष आहे आणि बहुजनाचं हित हे या पक्षाचं उद्दिष्ट आहे. बहुजनाचे हित. उद्दिष्ट पक्षाचं प्रत्येक नीट लक्षात ठेवायचंय. पण 1984 साली या पक्षाची स्थापना झालेली आहे. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की काही पक्ष तुम्हाला आपल्याकडे जास्त प्रभावीपणे महाराष्ट्रात दिसणार नाही. ते आपण प्रादेशिक पक्षांचा अभ्यास करताना त्याचा मुद्दा मी सांगेन तुम्हाला. इथं मात्र 1984 साली या पक्षाची स्थापना झाली आणि हा पक्ष दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक, यांच्यासाठी कार्यरत असणारा असा हा बहुजन समाज पक्ष आहे. पहा, म्हणूनच त्यांच्या नावामध्ये बहुजन हा शब्द आलेला आहे. हत्ती असं या पक्षाचं चिन्ह आहे. समाजवादी विचारसरणीचं आहे. बहुजनांचं हित
हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन झाला 1984 ला. कुणासाठी हा पक्ष काम करतो? दलित लोक, आदिवासी लोक, मागासवर्गीय, अल्पसंख्याक या सगळ्यांचा समावेश बहुजन या समाजात करून बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं हे ह्याचं उद्दिष्ट आहे. बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं. परंपरेने एका विशिष्ट समाज वर्गाकडेच सत्ता राहू नये, तर बहुजन समाजाला सत्ता मिळवून देणं. अशा प्रकारे आपण हा 5वा पक्ष पाहिलेला होता, बहुजन समाज पक्ष. आता आपण पाहणार आहोत 6वा पक्ष, ज्या पक्षाचं महाराष्ट्रामध्ये आपल्याला प्रभावी राष्ट्रीय पक्ष आहे पण प्रभावीपणे कार्य चालू असणारं पाहायला मिळतं. तुम्हाला सर्वांना तुम्ही खऱ्याकडे पाहिलं की मी जे चित्र बनवते त्याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की मी कुठल्या पक्षाविषयी या ठिकाणी शिकवणार आहे. तर या ठिकाणी मी जे हे काढलेलं आहे ते काय आहे? घड्याळाचं चिन्ह आहे. आणि मग त्याच्यावरून तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की घड्याळाचं चिन्ह म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आता आपण जो पहिला पक्ष पाहिला ना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मधूनच बाहेर पडलेल्या काही नेत्यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना 1999 ला केलेली आहे. त्यानंतर पहा 1999 मध्ये ह्या पक्षाने फुटून जाऊन वेगळा पक्ष स्थापन केला. मात्र यांचा लोकशाही, समता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांवर या पक्षाचा विश्वास आहे. म्हणजे जी मूल्य आपल्याला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये देखील पाहायला मिळतात, लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता. मगाशी मी तुम्हाला सांगितलं काही लोकांचा, काही नेत्यांचा मी आवर्जून उल्लेख करते, तर याच्यासाठी तुमच्या लक्षात राहावं म्हणून आपण कुठल्याही एका पक्षाचा पुरस्कार करणार नाही आहोत आपल्याला. त्यामुळे पुस्तकातही तसं तुमचं दिलेलं नाहीये, परंतु तुमच्या लक्षात राहावं म्हणून त्याचे काही नेते मी सांगते. नेते तुम्ही त्या पक्षाशी जोडल्यामुळे तुम्हाला तो पक्ष समजेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणले की महाराष्ट्रामध्ये माननीय शरद पवारांचे नाव येतं आणि त्याच्या स्थापनेतही त्यांचं नेतृत्व खूप महत्वाचं होतं. 1999 मध्ये या काँग्रेसमधून फुटून आलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केलेला आहे. अर्थात त्यांची उद्दिष्ट, ध्येय, धोरण लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षता याच मूल्यांशी निगडीत होती. त्यानंतर पुढे चालून या पक्षाने पुन्हा काँग्रेस पक्षाबरोबर काय केलेली आहे? युती केलेली आहे. आणि युती करून हाच पक्ष युतीच्या माध्यमातून 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती राहिलेला होता. आणि तीच पुनरावृत्ती आता देखील चालू झालेली आहे. आपण पाहिलेलं आहे आता देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या युतीतून महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झालेली आहे. 2004 ते 14 इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून कार्यरत होता. यानंतर आपण 7वा पक्ष पाहणार आहोत, तो म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्ष. तृणमूल तृणमूल काँग्रेसचं जे चिन्ह आहे ते साधारण फूल किंवा एखादं ह्याचं गवताचं वगैरे कसं रोपटं असतं त्या पद्धतीचं त्याचं ते चिन्ह आहे. छोटस असं काय आहे
चिन्ह आहे, परंतु त्यात आपल्या तिरंग्याचे रंग 3 पाकळ्यांमध्ये त्यांनी काय केलेले आहेत, दाखवलेले आहेत. आता तृणमूल म्हणजे तृण म्हणजे गवताचं छोटंसं पात्र, हे तुम्हाला माहिती आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं या पक्षाला म्हणलं जातं आणि याची स्थापना 1998 ला झालेली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना 1998 मध्ये झाली आणि 2016 मध्ये या पक्षाला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता दिली. 2016 ला म्हणजे पहा अगदी अलीकडच्या काळामध्ये निवडणूक आयोग, तुम्हाला माहिती आहे मान्यता कोण देत होते, निवडणूक आयोगाची मान्यता अगदी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे 2016 ला हा राष्ट्रीय पक्ष बनलेला आहे. आणि लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि दुर्बल घटकांचे संरक्षण. तर याच्यावरती आधारित असा हा नुकताच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त झालेला तृणमूल काँग्रेस, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्ष असं त्याचं विस्तृत नाव आहे. या पक्षाचं आपण चिन्हही पाहिलेलं आहे की कशा प्रकारे एक तृण म्हणजे गवताचं पातं रोपटं छोटस असं त्याचं ते चिन्ह आहे. मात्र त्या 3 पाकळ्यांमध्ये तिरंग्याचे 3 रंग आहेत. स्थापना 1998 ची आहे. 2016 ला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्ष म्हणून काय केलेली आहे, मान्यता दिलेली आहे. तर अशा प्रकारे आपण हे 7 राष्ट्रीय पक्ष भारतामधले मान्यता प्राप्त निवडणूक आयोगाकडून. पुन्हा एकदा त्यांची माहिती पाहूया. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, हाताचा पंजा, 1885 ला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये याचं चळवळीच्या स्वरूपामध्ये एकत्रीकरण झालं. अनेक विचारसरणीचे लोक एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढले होते. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर याच पक्षाची सत्ता अनेक वर्ष भारतामध्ये राहिली. त्यामध्ये काँग्रेस हा सर्वात प्रभावी पक्ष होता. धर्मनिरपेक्षता, सर्वांगीण विकास, दुर्बल घटकांसाठी, अल्पसंख्याकांसाठी समान हक्क, व्यापक समाज कल्याण हे धोरण ठेवून या पक्षाने लोकशाही, समाजवाद, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सामाजिक समतेवरती कार्य. दुसरा पाहिला आपण भारतीय कम्युनिस्ट पक्ष. त्याच्यासाठी आपण कार्ल मार्क्सचं तत्वज्ञान पाहिलं होतं की भांडवलशाहीला विरोध, साम्राज्यवादाला विरोध आणि कामगार, शेतमजूर, मजूर यांच्यासाठी लढणारा हा पक्ष. मग तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष असेल किंवा भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी असेल. ह्या दोन्ही पक्षांमध्ये फक्त फरक एवढा आहे की भारतीय कम्युनिस्ट पक्षामधून फुटून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी तयार झालेला आहे. आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जर माहिती पाहिजे तर 1925 ची स्थापना आहे. जुना पक्ष आहे. मजूर, कष्टकरी वर्ग, कामगारांचा पक्ष आहे. भांडवलशाहीला विरोध आहे. मग फुटून झालेला भारतीय कम्युनिस्ट पक्षात काय फरक आहे तर फरक काहीच नाहीये. यांचं विळ्यामध्ये असणारं धान्याचं खनिज चिन्ह आहे. त्यांचं विळ्यात हातोडा आहे मार्क्सवादीमध्ये. आणि समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीचाच त्यांचाही पुरस्कार आहे आणि त्यांचाही साम्राज्यवादाला विरोध आहे. मग आपण भारतीय जनता पक्षाची माहिती पाहिली. त्याच्यामध्ये सुरुवातीला फक्त जनसंघाची स्थापना झाली होती भारतामध्ये 51 ला. पुढे 1977 मध्ये जो जनता पक्ष होता तो त्यांच्यात मिसळला. मात्र लवकरच त्यांच्यात फूट पडली आणि भारतीय जनता पक्ष 1980 ला निर्माण झाला. या भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे कमळाचं फूल आणि यांचं उद्दिष्ट, ध्येय धोरण आहे भारताची प्राचीन संस्कृती, परंपरा यांचं जतन करणं आणि भारत देशाचा आर्थिक विकास करणं. सध्या भारताच्या सत्तास्थानी भारतीय जनता पक्ष आहे.
बहुजन समाज पक्ष पाहिला, बहुजनांसाठी कार्य करणारा, बहुजनांना सत्ता मिळवून देणारा. मग बहुजनांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे मागासवर्गीय, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक या सगळ्यांच्या हितासाठी, बहुजनांच्या हितासाठी काम करणारा. हत्ती असं त्याचं चिन्ह आहे. 1984 ची त्याची स्थापना आहे. आणि काँग्रेसमधून फुटून तयार झालेला 6वा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. या 1999 मध्ये हा पक्ष स्थापन झाला. हाही लोकशाही, समता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांवरती कार्यरत आहे. या पक्षाने 1999 ते 1914 मध्ये काँग्रेस पक्षाची पुन्हा युती केली आणि महाराष्ट्रात सत्ता उपभोगली. 2004 ते 14 इतक्या प्रदीर्घ काळापर्यंत हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचा एक घटक पक्ष होता आणि आताच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा पुन्हा सत्तास्थानी युतीतून तो, आघाडीतून तो झालेला आहे. आणि शेवटचा 2016ला ज्याला नुकतीच राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली तो तृणमूल काँग्रेस, ज्याला ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस म्हणलं जातं. सत्ता त्याची स्थापना त्याची 1998 ची असली तरी पूर्ण राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष होण्यासाठी ज्या अटी होत्या त्याची पूर्तता झाल्यानंतरच 2016ला निवडणूक आयोगाने त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून काय दिलेली आहे, मान्यता दिली. आता मग तुमच्या पान नंबर 85 वरती एक चार्ट दिलेला आहे. तुम्ही सर्वजण या ठिकाणी हा चार्ट पाहू शकता. याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की राजकीय पक्षांची नावं आणि त्यांना मिळालेल्या जागा पहा. 2009 ते 14 दिलेला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 206 जागा 2009 मध्ये मिळालेल्या होत्या आणि 2014ला त्या 44 झाल्या. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 9 ला 4 होत्या, 2014ला 1. भारतीय जनता पक्षाला 2009ला 116 आणि 2014ला 282. भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 2009ला 16 तर 2014ला 9. बहुजन समाज पक्षाला 2009ला 21, 14ला एकही जागा त्यांना मिळाली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 2009ला 9 आणि 2014ला 6. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या पाठामध्ये भारतामध्ये कार्यरत असणाऱ्या राष्ट्रीय लेवलच्या पक्षांची काय केलेली आहे, माहिती पाहिलेली आहे. आणि पुढच्या तासाला आपण प्रादेशिक पक्ष, कारण काही पक्ष हे फक्त प्रदेशांपुरतेच मर्यादित आहेत, संपूर्ण देशभर ते नाहीये, त्यांचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. मला असं वाटतं तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल. जर काही समजलं नसेल यातील तर तुम्ही मला फोन करून विचारू शकता. थँक्यू.